चला, नमस्ते. नमस्ते. कसे आहात? मस्त. तुमचं नाव काय आहे? माझं नाव अंजू ददापुरे आहे. मग तुम्हाला मॉम हेल्थ केअर खारघर सेंटर मध्ये यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता? मला ना सायटिकाचा खूप त्रास होता. 1 वर्षापासून मला खूपच त्रास होता. पण मी डॉक्टरला पण दाखवलेले. डॉक्टरनी पण मेडिसिन वगैरे दिलेला. ते कमी नाही झालं. म्हणजे तुम्ही त्याच्यावर तुमची मेडिसिन चालू होते? हो, मेडिसिन त्याच्यानंतर कमी नाही झालं. हो. मग आपल्या मॉम हेल्थ केअर खारघर सेंटर बद्दल तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे कोणी सांगितलं होतं? माझी फ्रेंड आहे याची श्रुती नाव. तिने सांगितलं, मला सजेस्ट केलं की तू इथे येऊन बघ एकदा. अच्छा. मी तिच्यासोबत जॉईन तुम्हाला आता थेरपीला येऊन तरी किती दिवस झाले? 1 महिना नियर बाय. 1 महिना झालाय. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम घेऊन आले होते, हो. मग ते 1 महिन्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम क्लिअर झाला का? खूपच कमी झाला. कारण मला चालता पण येत नव्हतं. चालल्यानंतर म्हणजे पायाला मुंग्या पण यायच्या. पण मी ते इथं आल्यापासून म्हणजे पायाच्या मुंग्या पण बंद झाल्या आणि मी वॉकिंगला पण जाते. पहिलं वॉकिंग पण करत नव्हते. मी किचन मध्ये पण थांबण्यासाठी माझ्या तेवढी कॅपॅसिटी नव्हती. पण इथं आल्यापासून हेल्थ केअर मध्ये आल्यापासून म्हणजे मी वॉकिंगला पण जाते. नॉर्मल आहे. ओके. मग तुम्ही मॉम हेल्थ केअर मध्ये जे आपले प्रोडक्ट आहे, जसं काय मॉम मॅट आहे, मॉम बेड आहे, खाली NSM आहे, मसाजर आहे, मग असे कोणते प्रोडक्ट आहे की ज्याच्यामुळे तुमचे सायटिका सारखे प्रॉब्लेम जे आहेत मॉम ते क्लिअर झाले? आणि NSM जास्त फरक पडला. म्हणजे तुम्हाला मॉम मॅट आणि NSM वरती जास्तपैकी फरक कारण पडला? मला डॉक्टरनी ऑलरेडी मला हिपचं ते आपली हॉट बॅग असते ना, त्यांनी सेक घ्यायला सांगितलं ना. आणि त्यामुळे माझ्या पूर्ण बॉडीला सेक भेटला. ओके. म्हणजे मॉम मॅट मुळे. मग मॉम मॅट मध्ये तुम्ही थेरपी कशी घ्यायचा? 10-15 मिनिटाची थेरपी घेतली ना. खाली बेडशीट टाकून वरी पूर्ण बॉडी लेफ्ट राईट पोझिशन चेंज करून मी घेतले. अच्छा. म्हणजे असं काय बघायला गेलं तुम्हाला काय स्पेशल काय नव्हतं? फक्त झोपून तुम्ही फक्त 15 मिनिटं झोपूनच त्याच्यावर तुमचा प्रॉब्लेम जे आहे तुम्ही क्लिअर केला. तर मग तुमचा जो प्रॉब्लेम एवढा सायटिका सारखा प्रॉब्लेम जो आहे तुमचा क्लिअर झाला. त्याच्यामुळे तुम्हाला वॉकिंग करायला पण जमत आहे. तुमचा पण बंद झालं. मुंग्या वगैरे यायचे ते तुमचे बंद झाले आहेत. मग तुम्ही आपल्या लोकांना काय सांगाल, म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम आता भरपूर आहेत पण ते हमेशा मेडिसिनच खात आहेत, मग तुम्ही त्यांना काय सांगाल की त्यांनी मग काय केलं पाहिजे? त्यांनी ना मॉम हेल्थ केअरला विजिट करून एंजल कडून माहिती घेऊन त्यांनी थेरपी चालू करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना फरक जाणवेल आणि ते स्वतः होऊन येतील आणि दुसऱ्यांना पण सजेस्ट करतील की तुम्ही इथं विजिट करा. तर ठीक आहे. धन्यवाद की तुम्ही एक मॉम हेल्थ केअर वरती विश्वास ठेवलात. मग मॉम हेल्थ केअर लय भारी. खारघर सेंटर लय भारी. चला, नमस्ते. नमस्ते.